की दत्तप्रभू हे दिगंबर आहेत, म्हणजे त्यांचा वेश दिग अंबर, दिग म्हणजे प्रकाश आणि अंबर, दिग म्हणजे दर्शन आणि अंबर. कसं दर्शन आहे? अंबर म्हणजे आकाशासारखं दर्शन आहे, स्वच्छ निर्मळ अगदी. सह्याद्री शिखरी रम्ये अत्रि अनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं, श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं, श्रीदत्तात्रेय भगवान की जय. चला आपण एका महापर्वाच्या भेटीसाठी तयार व्हायचं आहे. हळूहळू थंडी सुटू लागलेली आहे. नुकताच दिवाळीचा सण पार पडलेला आहे. दिवाळीच्या महापर्वावरती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळी निवासी म्हणजे जालन्याला भाऊबीज साजरी केलेली आहे. आपणही आपल्या बहिणीच्या घरी गेला असताल किंवा आपल्या भगिनी आपल्या घरी आल्या असतील. असा दीपावलीचा सुंदर भगिनीचा आणि भावांचा असं महापर्व हे पार पडलं असणार. ओवाळण्यासाठी आलेल्या भगिनीही आता हळूहळू आपल्या सासरी निघाल्या असणार आणि आपण आता पुढे मार्गशीर्ष महिन्याची चाहूल आपल्याला लागलेली आहे आणि दरवर्षी हा मार्गशीर्ष महिना येण्याच्या अगोदर कार्तिकीची जी थंडी आहे ही थंडी आपल्याला जाणवते आणि कार्तिक पौर्णिमा आली की कार्तिक पौर्णिमेपासून ते दत्तजयंती महापर्वाचं आपल्याला वेड लागतं, ओढ लागते. अशा श्रीदत्त प्रभू अवतार दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना सुरुवातीला प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. कारण त्या महापर्वाच्या पवित्र पावन अशा दिवशी त्याच्या अगोदर त्या पर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी काही प्रवचनमाला येणार आहेत आणि त्या सर्वांची सुरुवात म्हणजे प्रारंभ करण्यासाठी मी तुम्हाला दंडवत प्रणाम करतो. सर्वच महानुभावीय तथा दत्तभक्त या सर्वांना मी दंडवत करतो. आपल्या भक्तीचा उचंबळ या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा अगदी मोहरून यावा, बहरून यावा असा आपल्याला शुभाशीर्वाद देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या महापर्वाच्या निमित्ताने आपण सर्व दत्तभक्त एक चिंतनामध्ये आपण घडून जाणार आहोत दत्तनामाच्या. म्हणून दत्तात्रेय प्रभूंच्या नामचिंतनाची आपण आता तयारी करायला पाहिजे. वर्षभर आपण 5 नामाचं स्मरण केलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की 5 गुणनामे त्रिकाळ स्मरीजे आणि 5वा तो निरंतर आठवीजे. पण या दत्तप्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने या महापर्वाच्या प्रसंगी आपण दत्तनामाचा गजर करावा असं मला वाटतं. कारण हा महिना दत्तप्रभू आणि भगवान गोपाल कृष्ण या दोन्हीही अवताराच्या संबंधित सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या दत्त भगवंताचं महत्त्व सांगतात की श्री दत्तात्रेय प्रभू हे चतुर्युगी अवतार आहेत. 4 युगामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे. आणि दत्तप्रभूबद्दल सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू काय म्हणतात की श्री दत्तात्रेय प्रभू या मार्गाला सुरुवात आहेत, आदी आहेत, आरंभ आहेत. म्हणून या
मार्गाचा आरंभ जर कोणी केला असेल तर तो दत्त भगवंतांनी केलेला आहे। तो कोणता मार्ग? परमेश्वराचा मार्ग, मोक्षाचा मार्ग, ध्यानाचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, कैवल्याचा मार्ग, आनंदाचा मार्ग। हा जो मार्ग आहे या रस्त्याने जाण्याकरिता दत्त प्रभू हे आदी आहेत, सुरुवात आहेत, असं चक्रधर भगवंतांनी आपल्या सूत्रपाठ या ग्रंथामध्ये भगवंतांनी लीळाचरित्रामध्ये सांगितलं आहे। आणि एक सूत्र त्यावरती आलेलं आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं ते अमौलिक सूत्र आलेलं आहे की या मार्गासी श्री दत्तात्रेय प्रभू आदी कारण। म्हणजे हा जो मार्ग आहे आम्ही जो स्थापन केला, आम्ही जो सांगितला, आम्ही जो तुम्हाला तत्वज्ञान सांगतो, आम्ही जो रस्ता तुम्हाला सांगतो, आम्ही जो कैवल्या गडाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्या तुम्हाला प्रकाशित करतो, तर त्या रस्त्याचे आदी कारण, आदी जे आहेत, सुरुवात जे आहेत, आरंभ जो आहेत तो दत्त भगवंतापासून आहे। श्री दत्तात्रेय प्रभूंनी या मार्गाचा आरंभ केला आणि या मार्गाच्या आरंभाला श्री दत्तात्रेय प्रभू कारण आहेत असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात। श्री दत्तात्रेय प्रभू बद्दल काय वर्णन करावं? खरं तर दत्त दिगंबर मूर्ती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं जे सूत्रपाठ ग्रंथ आहे त्याच्यात भगवंतांनी जे वर्णन केलं आहे की श्री दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार, म्हणजे अनेक गोष्टी विलक्षण आहेत भगवंताच्या। दत्तप्रभू हे विलक्षण कसे आहेत तुम्हाला सांगतो। पहिली महत्त्वाची गोष्ट की दत्तप्रभू हे दिगंबर आहेत, म्हणजे त्यांचा वेश दिग अंबर, दिग म्हणजे प्रकाश आणि अंबर, दिग म्हणजे दर्शन आणि अंबर। कसं दर्शन आहे? अंबर म्हणजे आकाशासारखं दर्शन आहे, स्वच्छ निर्मळ अगदी। म्हणून एका अभंगात संत मनानंद वर्णन करतात की हे प्रभुराया माझे चित्त तुम्ही दिगंबर करा, दिगंबर करी चित्त माझे प्रभुराया, असं वर्णन आलेलं आहे की माझं चित्त तुम्ही जे आहे ते दिगंबर करा। दिगंबर म्हणजे निर्मळ, अगदी त्याच्यात काहीही नसावं। दिगंबर म्हणजे नग्न नव्हे, फार महत्त्वाची गोष्ट आहे, आम्हाला कळलं पाहिजे। नग्न वेगळं आणि दिगंबर वेगळं। दिग असं दर्शन जे झालेलं आहे, अंबर जसं स्वच्छ आहे, अगदी आपण आरपार बघू शकतो दत्त भगवंताला। जसं चित्त आपलं आतमध्ये बाहेर सगळं निर्मळ असलं पाहिजे, असा श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार। पहिलं दत्तप्रभूंची मूर्ती ही दिगंबर मूर्ती आहे, म्हणजे जसं आतमध्ये तसं बाहेर आहे, लपून छपून काही नाही आहे श्री दत्त प्रभू। दुसरी महत्त्वाची गोष्ट, दत्तात्रेय भगवंतांनी 24 गुरु केलेले आहेत। मला वाटते कोरोनाच्या अगोदरच्या की कोरोनाच्या काळामध्ये यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत 24 भागामध्ये, आणि 25वा गुरु म्हणजे मनुष्यदेह असं त्याच्यातलं वर्णन आलेलं होतं। तर या 24 जे आकडे आहेत फार महत्त्वाचे आहेत। तर 24 काय आहेत? तर 24 आरे आहेत, हे चक्र आहे आणि याचं 24 आरे आहेत। तर 24 काय आहे? तर 24 आऱ्यांचं चक्र हे कोणतं चक्र आहे? तर दिनचक्र। दिन म्हणजे दिवस, पूर्ण रात्र आणि दिवस, याच्यामध्ये 24 आरे आहेत। तर 24 काय आरे आहेत? तर 24 भाग केलेले आहेत त्याचे। तर 24 भाग केल्यानंतर काय होतं? तर एक तास होतो, म्हणजे रात्र आणि दिवसाचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 24 तास होतात। आणि या 24 तासामध्ये माणसानं तत्पर असलं पाहिजे। प्रत्येक तासाला एका गुरुनं काय शिकवलं हे श्री दत्तात्रेय प्रभूंकडून आपण शिकलं पाहिजे। म्हणजे पृथ्वी गुरु आहे, वायू गुरु आहे, असे अग्निसार गुरु आहे, असे खूप गुरु दिलेले आहेत। वेशा पण दाखवली त्याच्यामध्ये, ती गुरु आहे। कपोत पक्षी ते गुरु आहेत। तर असं प्रत्येकाकडून सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभूंनी काय काय ज्ञान जगाला सांगितलं, भगवंतानी शिकलं नाही पण जगाला सांगितलं, असं जे ज्ञान आहे ते ज्ञान 24 तासामध्ये आपण त्या दत्तात्रेय प्रभूंचं ध्यान करत त्या गुरूंना आपण त्याचं आचार करायचा आहे। म्हणजे त्या गुरुला आठवायचं आहे आणि त्याच्यात जो आचार सांगितला तो आचार आपल्यामध्ये आपण आणायचा आहे। अशा पद्धतीनं श्री दत्तात्रेय प्रभू हे 24
तासाचं म्हणजे पूर्ण 24 तासाचं परिवर्तन जे आपल्या जीवनामध्ये कसं आणायचं आहे 24 तासामध्ये, म्हणजे निद्रा घ्यायची नाही असा अर्थ नाही, झोपलो तरी आपण तत्पर असलं पाहिजे हा त्याचा अर्थ. दर तासाला गुरु बदललेला आहे. जसा तास बदलला की पिरियड बदलला, तसं तास बदलला की गुरु बदलला. जसं कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मिडल क्लासमध्ये एखादा गुरु येतो आणि तो गणिताचा तास घेतो, दुसरा गुरु येतो इंग्रजीचा तास घेतो, तिसरा गुरु येतो म्हणजे शिक्षक तो मराठीचा तास घेतो, चौथा गुरु येतो तो विज्ञानाचा तास घेतो म्हणजे जीवशास्त्र, पाचवा गुरु येतो भौतिकशास्त्र, सहावा गुरु येतो भूमिती. असे कितीतरी गुरु असतात नाही का. तसं दत्तात्रय प्रभू सांगतात की ह्या सगळ्या गुरूंकडून आपल्याला शिकायचं आहे आणि आपण गुरु करत राहिलं पाहिजे. श्री चक्रधर प्रभूंनी तर फार सुंदर उदाहरण दिलं. भगवंत म्हणतात बाजी ए गुरु मानावा. तुम्ही ऐकलं असेल एखाद्या गुरुमध्ये हे सूत्र. म्हणजे भाजी निसायला जरी कुणी सांगितलं असेल आपल्याला अशी भाजी निसा, असं नाही निसायचं, तर त्याला गुरु मानलं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या सूत्रपाठ या ग्रंथामध्ये म्हणजे लीळाचरित्र या ग्रंथामध्ये सांगतात. त्या लीळाचरित्र ग्रंथाचं मंथन करून केशिराज व्यासांनी सूत्रपाठ त्यातून बाजूला काढला, म्हणजे सर्वज्ञांचे अमौलिक रत्न बाजूला काढलेले आहेत आणि त्याच्यातलं ते एक सूत्र आहे बाजी ए गुरु मानावा. गुरु अत्यंत महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या. संत म्हणजे सुभाषितकार वर्णन करतात की तस्मै श्री गुरवे नमः. तशा गुरुला नमस्कार करायचं. कोण्या गुरुला नमस्कार करायचं तर म्हटले चक्षुरुन मिलितम येन, म्हणजे माझे चक्षु जे आहेत हे उन्मिलित करतात म्हणजे उघडतात, माझे डोळे उघडल्या जातात. तर कसे उघडल्या जातात? ज्ञानांजन शलाकया, म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालतात. आणि ती शलाका म्हणजे बारीक काडी आहे, बारीक शलाका आहे, बारीक एकदम तिरीप आहे, ज्याला याची म्हणतात उजेड किंवा प्रकाशाची तिरीप जी आहे ती जर आपल्यामध्ये पडली, ओम पडली, त्याला शलाका म्हणतात. अशी शलाका ज्ञानांजन शलाकया, त्या शलाकानं माझ्या याच्यामध्ये डोळ्यामध्ये अंजन घालतात. कशाचं अंजन घालतात तर ज्ञानाचं अंजन घालतात. अशा गुरूंना तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरूंना चक्षुरुन मिलितम येन, आणि माझे डोळे उघडतात ज्ञान टाकून, माझ्या ज्ञानाचं अंजन माझ्या डोळ्यामध्ये घालून जे गुरु माझे डोळे उघडतात त्या गुरूंना मी नमस्कार करतो, असं सुभाषितकारानं वर्णन केलेलं आहे. तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून ते म्हणतात चक्षुरुन मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. कारण का? ज्ञानांजन शलाकया, माझ्या डोळ्यामध्ये त्यांनी ज्ञानाचं अंजन घातलेलं आहे आणि मला माझे डोळे उघडलेले आहेत, मला आता कळायला लागलेलं आहे. म्हणून गुरु अत्यंत महत्त्वाचा. कबीरदासांना वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की गुरु कसा असायला पाहिजे. गु अंधियारा जाणिये, रू कहिये प्रकाश. म्हणजे गुरु शब्दाचा फोड केल्यानंतर गु म्हणजे अंधियारा असं समजलं पाहिजे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश, दोन्ही मिळून म्हणजे अंधकाराला प्रकाशाने जाळायचं असतं किंवा प्रकाशाने घालवायचं असतं. प्रकाश करून अंधकार आपल्या जीवनातला नष्ट करायचा असतो. म्हणून गुरु शब्द गु आणि रू एकत्रित आल्यानंतर त्याचं गुरु झालं. गु अंधियारा जाणिये, रू करिये प्रकाश, रू कहिये प्रकाश. मिटे अज्ञानतम ज्ञान, गुरु नाम हे तास. अज्ञानतम जो अज्ञान अंधार आहे तो मिटून जातो आणि त्याला म्हणतात गुरु. गुरु नाम हे तास, ते गुरुचं नाव आहे, त्याला गुरु म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून असा गुरु आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की दत्तात्रेयम जगद्गुरुम, हे जगाचे गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरुम, हे जगाचे गुरु आहेत. जगाचे गुरु फार थोडे आहेत. लक्षात ठेवा. जगाचं गुरु होण्यासाठी आतमध्ये अंतःकरणात प्रेम जिव्हाळा लागतं आणि शासन करण्याची ताकदही लागते. लक्षात ठेवा. गोपालकृष्ण, भगवान गोपालकृष्ण एका हातामध्ये चक्र सुदर्शन घेतात आणि दुसऱ्या हातामध्ये भगवंत ज्ञान घेऊन, ते प्रेम घेऊन भक्तांना देतात. म्हणजे एक हात पाठीवरती असतो, प्रेमानं फिरवलं जातं, आणि दुसऱ्या हातामध्ये चक्र सुदर्शन. ऐकलं नाही तर मग मात्र त्याला शासन केलं जातं, त्याला शिक्षा केली जाते. म्हणजे गुरु हेच करत असतो. गुरु फार महत्त्वाचा आहे. दोन कामं करत असतो. अभंगामध्ये एका संतांनी सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात की गुरु काय करतात तर परिसासारखे असतात.
परीस कसा आहे? परीस लोखंडाला लागल्यानंतर त्याचं सोनं करतो, लोखंडाचं सोनं होतं. काय झालं? लोखंडाचं सोनं झालं म्हणजे काय झालं? लोखंडाचा गंज निघून गेला आणि त्याचं हीनपण नष्ट झालं. लोखंडाचं काय झालं? हीनपण निघून गेलं आणि त्याच्यामध्ये मृदुत्व गुण आलं. त्याच्यामध्ये काय गुण आलं? मृदुत्व. नरम झालेला आहे तो धातू आणि चकाकी आलेली आहे, झळाळी आलेली आहे. तसं गुरुच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर दोन काम होतात. एक तर आपलं अज्ञान नष्ट होतं आणि अज्ञान नष्ट होऊन आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी गुरुच्या सानिध्यात आपण जायला पाहिजे. म्हणून दत्त भगवंत हे आपले गुरु आहेत. आपलेच नाही, जगाचे गुरु आहेत. वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत, ते नाथपंथाचे गुरु आहेत, ते महानुभाव पंथाचे गुरु आहेत. ते जगातल्या सर्व हिंदू धर्माचं मूळ जर कुठं असेल तर दत्तात्रय प्रभूंकडे जातं. आणि म्हणून सर्व उपनिषदाचा सार जिथे सांगितला जातो त्याच्यामध्ये दत्तात्रय प्रभू. बरं, वेश कसा आहे? दिगंबर. दिगंबर वेश आहे. अंगावर बोटभर चिंदी नाही आहे. का? कारण त्यांनी सांगितलं जगण्यासाठी कशाचीच गरज नाही आहे. वस्त्र तुम्हाला लाज वाटते म्हणून. लाज का वाटते? तर अंतःकरणामध्ये पाप आहे म्हणून लाज वाटते. ज्याच्या अंतःकरणात पाप नसतं, ज्याचे डोळे निर्मळ असतात, ज्याच्या डोळ्यामध्ये कसल्याही प्रकारचा क्लेश नसतो, त्याला कशाचीही लाज वाटत नाही. बघा, आपण आजही बघतो की जेव्हा आपण जैन समुदायाच्या संप्रदायाच्या संतांकडे बघतो तर ते दिगंबर असतात. त्यांना काही वाटत नाही का? हो, काहीच वाटत नाही. स्वतःबद्दल सगळं त्यांनी सोडलेलं असतं. त्याला निसंग असं म्हणतात. म्हणजे निसंग शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये काय निसंग झालास असं बोललं जातं. काय निसंग झालीस एखाद्या मुलीला, एखाद्या मुलाला. पण तिथे तो निसंग शब्द त्या अर्थाने नाही आहे, तिथे शिवी या अर्थाने. निसंग म्हणजे लाज सोडून दिली. पण याचा अर्थ लाज सोडणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. लाज बरोबर सगळं सोडावं लागतं. लाज बरोबर क्रोध ज्यांनी सोडला, लोभ ज्यांनी सोडला, मोह ज्यांनी सोडला, काम ज्यांनी सोडला, क्रोध ज्यांनी सोडला, राग म्हणजे आवडी ज्यांनी सोडली, तर तोच निसंग होऊ शकतो. त्याला निसंग म्हटलेलं आहे. निसंग शब्द खूप मोठा आहे, पण आपण त्याला इतकं बारीक करून टाकलं आणि त्याला शिवीमध्ये रूपांतरित केलं. असं नाही आहे. निसंग शब्दाचा अर्थ की मला प्रपंचाचा संग नाही, मला कपड्याचाही संग नाही. दत्तात्रय प्रभू हे कसे आहेत? दिगंबर असे दत्तात्रय प्रभू. आणि त्या दत्तात्रय प्रभूंचं दर्शन आपल्याला त्या वेशात तर होणं मुश्किल आहे, किंवा अवधूत वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होणंही मुश्किल आहे. या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आद कारण सांगितलं. चक्रधर भगवंत म्हणतात ते अमोघ दर्शन की गा. अमोघ शब्दाचा अर्थ कधीही वाया न जाणार. आलं का लक्षात? अमोघ शब्दाचा अर्थ कधीही वाया न जाणार. मोघ शब्द आहे, संस्कृतमध्ये मोघ शब्द आहे आणि अमोघ शब्द आहेत. आता मोघ म्हणजे काय आणि अमोघ म्हणजे काय? कदाचित तुम्ही माझ्या एखाद्या प्रवचनामध्ये हा मुद्दा ऐकला असेल, परंतु त्याची पुनरावृत्ती जरी होत असेल तरीही तुम्ही ऐकायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, कारण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. का? तर अमोघ म्हणजे वाया न जाणारं. अमोघ म्हणजे कधीही त्याचं फलित तुम्हाला पक्क मिळणारच आहे, त्याला अमोघ म्हणतात. याच्या उलट मोघ म्हणजे व्यर्थ. मोघ म्हणजे काय? व्यर्थ. मग हे कुठे आलेलं आहे? कुणीकडे आलेलं आहे? का बगलेतलं मांडतोय आम्ही? नाही, असं नाही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जे अमोघ दर्शन सांगतात दत्तात्रय प्रभूंचं, त्याची व्याख्या केलेली आहे भगवंतानी. अमोघ म्हणजे व्यर्थ न जाये ते दर्शन. दर्शनच होत नाही मुळामध्ये, झालं तर व्यर्थ जात नाही. दर्शना सरीशे, दर्शन झाल्या झाल्या त्या जीवाची मुक्ती होते. त्या जीवाला भगवंत त्याचा हात पकडतात आणि हात पकडून त्याला मोक्षाला घेऊन जातात. लक्षात ठेवा. म्हणजे आचार भगवंताच्या सानिध्यामध्ये होतो, स्पेशल आचार करायचं काम नाही. चक्रधर भगवंताची अस्थिपरी जर आपण बघितली तर 6 वचनाचा आचार करू
करून आपल्याला म्हणजे खर्गधारेच्या दृष्टांताप्रमाणे चालावं लागेल, सगळं आचार करावं लागेल आणि मग आपलं पतन झालं नाही, प्रमाद झाला नाही आणि मरेपर्यंत देवानं सांगितलं कवपर्यंत म्हणजे मरे तो धावावे पडे तो करावे, मरेपर्यंत. मग मरेपर्यंत ते करायचं आहे आणि त्यावेळेला मोक्ष किंवा कैवल्यपद भगवंताचं प्रेम ते मिळू शकते, नाही का. मग हे जर आपल्याला आणि दत्तात्रय प्रभूंचं तसं नाही, दर्शनासरीशे आलं का लक्षात. भगवंताचं दर्शन झालं पण ते अवधूत वेशात किंवा दिगंबर वेशात, या दोन वेशात झालं तर. म्हणून दत्तात्रय प्रभू अत्यंत महत्त्वाचं आहे. नुसतं दर्शन झालं तरी फरक पडतो. पहा कशी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या अवताराच्या सानिध्यात गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन जातो आणि तो दत्तात्रय प्रभूचा भक्त बनत असतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे एक फार अत्यंत क्लिष्ट असा शब्द आहे अमोघ. आणि म्हणून अमोघ हे गोपालकृष्ण भगवंतांनी कुठे उच्चारले का? हो, उच्चारलेला आहे. तुम्हाला सांगतो, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतस राक्षसी मासुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता, असा श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात. भगवंत म्हणतात की मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतस. मोघ आशा आहे, मोघ म्हणजे व्यर्थ आशा. अर्जुना, व्यर्थ आशा पकडू नकोस. व्यर्थची आशा, आम्ही व्यर्थाच्या आशेमध्ये लागलो. व्यर्थची आशा आहे आम्हाला, प्रपंच जमवणे, पैसा जमवणे, प्रतिष्ठा, नाही का, मोठेपण, या सगळ्यासाठी आम्ही झटत असतो, या सगळ्यासाठी आम्ही धडपडत असतो. भगवंत सांगतात या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर हे सगळं मोघ आहे म्हणजे व्यर्थ आहे. केव्हा कळतं व्यर्थ आहे? जेव्हा माणूस मरायला लागतो तेव्हा कळतं. म्हणजे खोकला कपही लागला बेडका आला अडकला कंठी मग म्हणे अरे श्री हरी धाव जग जेठी. जेव्हा आपण आपलं शरीर गलितगात्र झालेलं असतं, आपण मरणासन्न पडलेलो असतो आणि आपली प्राण जायची वेळ येते, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं आपलं आयुष्य सगळं व्यर्थ गेलं आणि मग काय उपयोग आहे, त्यावेळेला वाटतं. म्हणून सांगतात की मोघ आशा म्हणजे व्यर्थ आशा करू नकोस. आशा कोणाची करावी? तर परमेश्वराची. आशा, एक मराठीत म्हण आहे, आशा करावी परमेश्वराची आणि निराशा करावी इतरे जनाची. म्हणजे परमेश्वराची आशा केली पाहिजे, इतर जनाची आशा करू नये. मोघ आशा ही सोडून दे. अर्जुनाला भगवंत सांगतात गोपालकृष्ण, मोघ आशा मोघ कर्माणो, मोघ कर्म म्हणजे व्यर्थ कर्म. आलं का लक्षात. मग आपण आयुष्यभर व्यर्थ कर्म करत असतो. काय व्यर्थ कर्म आहे बा? ज्या कर्माने संस्कृती भ्रमण चुकणार नाही ते कर्म व्यर्थ आहे. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. कुणी एखादा माणूस नापास होण्यासाठी शाळेत जातो का? नाही. कुणी एखादा माणूस, कुठला शेतकरी आपल्याला काहीच पिकणार नाही म्हणून तो कष्ट करतो का? अर्थातच नाही. कुणी एखादा नोकरदार तो नोकरी करतो एखाद्या कंपनीमध्ये तर मालक मला काहीच देणार नाही म्हणून करतो का? नाही. जर असं केलं, एखाद्यानं सांगितलं की 5 वर्ष माझ्याकडे काम करा आणि फुकट करा तर तुम्हाला मी माझ्या कंपनीत घेईल, तर कुठलाच वर्कर त्या कंपनीत काम करणार नाही. कारण व्यर्थ कर्म का करायचे? प्रत्येक माणूस विचार करणार आहे, व्यर्थ कर्म का करायचे? बरं, भगवान गोपालकृष्णाने तर असं सांगितलं, फळाची आशा करू नको, म्हणजे व्यर्थच झाले की नाही असा आपण विचार करू. पण त्याचा अर्थ तसा नाही आहे. फळाची आशा नको करू याचा अर्थ तू कर्म करत राहा, ते व्यर्थ नाही आहे. मग हे कर्म भगवंताप्रती जेव्हा तुम्ही जेव्हा करसाल त्यावेळेला, आता गाडगे बाबांनी वराडपासून कराडपर्यंत गाडगे बाबा झाडत गेले, अख्खा महाराष्ट्र त्यांनी झाडला, तर ते कर्म कुणाप्रती होतं? कुणी फळ द्यावं? कुणीच फळ देऊ शकत नाही. मग ज्याचं फळ कुणी देत नाही त्याचं फळ भगवंत देत असतो, लक्षात ठेवा. आलं का लक्षात. ज्याचं फळ, म्हणून निष्काम कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळत नाही याचाच अर्थ त्याचं फळ प्रत्यक्षात भगवंताला द्यावं लागतं. कारण निष्काम आहे, कामनाच केली नाही, इच्छाच केली नाही की याचं फळ मला मिळावं. असं जर निष्काम कर्म करत राहिलं तर त्याचं फळ प्रत्यक्षात भगवंताला द्यावं लागतं आणि म्हणून ते कर्म अमोघ आहे. निष्काम कर्म असेल तर ते अमोघ आहे, सकाम कर्म असेल तर ते मोघ कर्म आहे. लक्षात ठेवा. मोघ कर्म, मोघ आशा मोघ कर्माणो आणि मोघ ज्ञान. ज्ञान
ज्ञान सुद्धा मोघ आहे. कसं मोघ आहे? ज्या ज्ञानानं आपल्याला कळत नाही की मी कोण आहे, इथे कशाला आलो, इथे येऊन मला काय करायचं आहे, इथं मी किती दिवस थांबणार आहे या पृथ्वी तलावरती, इथून गेल्यानंतर माझी काय गत होणार आहे, हे जर आपल्याला ज्या ज्ञानानं कळत नसेल तर त्याला मोघ ज्ञान म्हणायचं, व्यर्थ ज्ञान म्हणायचं. ठीक आहे, आपण असं म्हणू की खूप मोठं ज्ञान आहे, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, मामलेदार झाला, IPS, UPS, MPS, काय कोणतं तरी काय झालं असेल ते झाला, सगळं झालं. पण या सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये काय मिळणार आहे? लक्षात ठेवा, हे सगळं पोट भरण्याचं ज्ञान आपल्याकडे आहे. कशाचं ज्ञान आहे? फक्त पोट भरण्यासाठी आपण शिकलो. पोट भरण्यासाठी शिकलो का, हा विचार आपण करायला पाहिजे. जर पोट भरायचं असेल तर मग यासाठी मांजरीला कोण्या कॉलेजमध्ये जायचं काम पडलं का? बैलाला कुठल्या शाळेत जायचं काम पडलं का? नाही, असं तर आपल्याला दिसत नाही. पक्षी कोण्या शाळेमध्ये गेलेत? पण पक्ष्यांना कळतं, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून या राहती. संत एकनाथ बाबांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला प्रत्यकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हे आम्हाला समजलं पाहिजे की जे पक्ष्यांना कळतं त्यांनी कुठं ज्ञान घेतलं? कुठेच नाही आहे. पक्ष्यांना घरटं बांधता येतं. पक्षाचं घरटं तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यात 2 दरवाजे असतात. एक दरवाजा फेक दरवाजा असतो, साप जर त्याच्यामध्ये घुसला तर आतमध्ये जाऊन रिकामा तो बाहेर येतो. आणि जो दरवाजा ज्याच्यामध्ये त्या पिले असतात पक्षाची, तो दरवाजा मिटलेला असतो. आणि ज्या वेळेला ती पक्षिणी त्या दरवाजातून त्या घरामध्ये घुसते तर त्यावेळेला ती उघडते चोचीनं आणि मग आतमध्ये शिरते. हे सापाला कळत नाही. मला सांगा, इतकं कौशल्य कुठल्या शाळेमध्ये शिकली ती? कुठल्या शाळेमध्ये तिला कळलं? नाही. निसर्गाला कसं कळतं हे सगळ्या गोष्टी? सापाला कसं कळतं सगळ्या गोष्टी? नाही. पक्ष्यांना कसं कळतं? जनावरांना कसं कळतं? आपल्याला कुठलंही जनावर भूकंपामध्ये मरत नाही. जे बांधून ठेवलेले पाळीव प्राणी आहेत तेच मरू शकतात. लक्षात ठेवा. प्राण्यांना सगळ्यात अगोदर कळतं कंपन, पृथ्वीवरचे कंपन. का कळतं? कारण त्यांना बोलता येत नाही, त्यांना वाचा नाही, त्यांना जिव्हा इंद्रिय नाही. हे जिव्हा ज्ञानेंद्रिय कमी दिल्यामुळे ती शक्ती भगवंतानं त्यांच्या बाकीच्या इंद्रियामध्ये डायव्हर्ट केलेली आहे. आणि त्यांच्या स्पर्शेंद्रियामध्ये मुळे त्यांना कळतं की ते कंपन पृथ्वीवरचे कळतात की पृथ्वीवर काहीतरी गडबड होणार आहे. आणि म्हणून ते प्राणी भिंतीच्या जवळ थांबत नाहीत, मोकळ्या मैदानामध्ये जाऊन उभे राहतात. कुठला कुत्रा भूकंपामध्ये भिंतीत दबून मेला असं तुम्हाला दिसणार नाही. लक्षात ठेवा. कसं कळतं? कुत्र्याला कोणी शिकवलं पोहणं? तुम्ही टाका कुत्र्याला पाण्यामध्ये, कुत्रा कसा काय पोहू शकतो? विचार करा. माणसाला शिकावं लागतं. म्हणजे याचाच अर्थ आम्ही शिकण्यासाठी वेळ वाया घालतो असं आम्हाला वाटतं. हे सगळं आम्ही पूर्वीच शिकलेलो आहोत. बहुतेक आम्हाला कळत नाही आहे. याला व्यर्थ ज्ञान म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. व्यर्थ ज्ञान आहे म्हणजे मोघ ज्ञान. म्हणजे आम्हाला ज्ञान कोणतं? हे ज्ञान तर आम्हाला प्रपंच कसा करावा हे शिकावं लागतं. कधीच शिकवावं लागत नाही. नाही. बाळाचं रक्षण कसं करायचं पिलांना कळतं, सर्पांना कळतं, नाही, गाईला कळतं, जनावरांना कळतं, सगळ्यांना कळतं. माणसापेक्षा ते आपल्या पिलांचं रक्षण करतात. माणसाला आपल्या पिलांचं रक्षण करता येत नाही. माणसाची पिले हे ब्राऊन शुगरच्या नादी लागले, ते हिरोईनच्या नादी लागले, ते चरस, गांजा, अफू, मद्यपान याच्याकडे सगळे वळलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हे व्यर्थ ज्ञान आहे. लक्षात ठेवा. हे आपल्या कामाचं नाही. मग ज्ञान कोणतं पाहिजे? ज्याने आपल्याला परमेश्वर कळला पाहिजे. मी कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. दररोज संध्याकाळी स्वतःला प्रश्न विचारा, तू कोण आहेस रे बाबा? हु आर यू? कोण आहेस तू? स्वतःला संध्याकाळी झोपताना प्रश्न विचारा, हु आर यू? कुठून आलास तू? आणि तुला कुठे जायचंय? इथे काय कर्म करायचंय? हे तू विचार स्वतःला. आणि मग जर समजा तुला पुन्हा पुन्हा इथे जन्माला यायचं असेल, का तुला भगवंतानी इथे पाठवलेलं आहे, सगळ्याचा विचार करणे याला अमोघ ज्ञान असं म्हणतात. म्हणजे अमोघ कर्म
अमोघ आशा आणि अमोघ ज्ञान हा अमोघ शब्द इथे कळतो आपल्याला. मोघ शब्दामुळे त्याला अ उपसर्ग लागला आणि अमोघ शब्द तयार झाला. म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूचे अमोघ दर्शन अमोघ आहे. त्यांचं ज्ञानही अमोघ आहे, त्यांचं दर्शनही अमोघ आहे. त्यांच्या सेवा केली त्यांच्या जवळ जाऊन तर ती सेवा दास्य तेही अमोघ आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या ठिकाणी केलेलं कर्म तेही अमोघ आहे. म्हणून त्या ठिकाणी सगळं अमोघ आहे. असे श्री दत्तात्रेय प्रभू, या दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार दिनाच्या पूर्वी आपण हा व्हिडिओ तुम्ही ऐकत आहात. या अवतार दिनाच्या निमित्तानं तुम्हाला मी शुभेच्छा देत आहे. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंचं तुम्ही चिंतन करावं, दत्तात्रेय प्रभूंच्या 24 गुरूंचं ध्यान करावं, त्याचं चिंतन करावं आणि दत्तनामाचं अखंड चिंतन करावं. चला देवावर विडा ठेवूया. परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभू म्हणजे निद्रास्थानी याला गेलेले आहेत. माहूरला दुपारी भोजनासाठी दत्तात्रेय प्रभू प्रत्येही पांचाळेश्वरला येतात. 2 ठिकाणं तर आपल्याला माहितीच आहेत. 3ऱ्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. कोल्हापूरला कोण्या दारी भगवंत भिक्षा मागतील तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येक दारावरती स्थान झालेलं असेल कदाचित, पण तुम्हाला अदृश्य असल्यामुळे कुठे भगवंत आहेत हे कळणार नाही. पण इथे मात्र आताही दत्तात्रेय प्रभू दुपारी येतात 12 वाजता पांचाळेश्वरला आणि त्या ठिकाणी 12 वाजता पांचाळेश्वरला भोजन घेतात आणि मग पांचाळेश्वरवरून रात्री निद्रेसाठी दत्तात्रेय भगवंत कुठे जातात? माहूरला जातात. रात्री 10 वाजता दत्तात्रेय प्रभू झोपतात. दत्तात्रेय प्रभूंची दिनचर्या जरी आपण बघितली, फक्त दिनचर्या, तरी माणूस समृद्ध होऊन जाईल. दत्तात्रेय प्रभू रात्री झोपतात 10 वाजता, पहाटे उठतात 4 वाजता. मग आपण झोपतो रात्री 2 वाजता आणि सकाळी उठतो 9-10 वाजता. म्हणजे सगळं शेड्यूल आपलं खराब आहे. दत्तात्रेय प्रभू भिक्षा भोजन करतात, जे आलेलं आहे भिक्षामध्ये तेच घेतात, लक्षात ठेवा. आणि एकदाच जेवण आहे. एक म्हणजे जर समजा एकदा जेवण केलं तर सुखारोग्यम म्हणतात. एकदा जेवण केलं तर आरोग्य तुमचं सुखामध्ये असतं. 2दा तुम्ही जेवण केलं तर आरोग्य किमान बरं असतं. 3दा जेवण केलं तर आरोग्य बिघडतं. आणि सारखं चरत राहिलं तर मग आरोग्यच राहत नाही, माणूस रोगी बनतो. एवढं जरी आपल्याला कळलं तरी खूप आहे, लक्षात ठेवा. पहाट ही अत्यंत महत्त्वाची आहे. पहाटेचा गारवारा आपल्या अंगाला झोंबू द्या. दत्तात्रेय प्रभूंचं नामचिंतन करत. अहो किती लोक आहेत पहाटे उठतात. खूप लोक आहेत असे सकाळी उठतात, स्नान करतात. वारकरी लोकांना मी बघितलेलं आहे, ते नदीच्या काठावर जातात, स्नान करतात, आंघोळ करतात आणि आंघोळ करून पहाटे ती साधना करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं, पश्चात प्रहरी उठलं पाहिजे. सकाळी उठा. सकाळी तुम्ही उठल्यानंतर ज्याची सकाळ चांगली त्याचं आयुष्य चांगलं, लक्षात घ्या. आणि जो सकाळी उठेल, तुम्ही म्हणसाल आम्हाला कळत नाही की आम्ही बिमार का पडलो, आमची बिमारी कशी दुरुस्त होईल. सकाळी उठत जा. तुम्ही सकाळी उठले तुमची बिमारी आपोआप जाईल. तुम्ही 2, 3, 4 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. सकाळी उठून तुम्ही जर नामस्मरण केलं, तुम्ही कधी मरणार तुम्हाला कळेल. मरण्याचे संकेत आपोआप येतील. तुम्ही बिमार पडताय का अगोदर तुम्हाला सूचना मिळेल. आलं का लक्षात? तुम्हाला संकट येणार, त्या संकटाची सूचना अगोदर येईल, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुमची तब्येत व्यवस्थित राहील. तिसरी गोष्ट, तुम्हाला धनप्राप्ती होईल. कारण का धनप्राप्ती सुद्धा सकाळीच असते. सकाळीच असते. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी एक गोष्ट फार सुंदर सांगितली. म्हणजे गाणे भाटेवाले असतात की नाही, ते सकाळी सकाळी जातात, भाट लोक, आणि जातात एखाद्या माणसाचं गुणगान करतात, एखाद्या पाटलाच्या नावानं चांग भलं म्हणतात, त्यांना त्यांच्या वंशावळीचं वर्णन करतात. आणि मग सकाळी सकाळी पहाटे गान भाट धाडिवे असं वर्णन आलेलं आहे. पहा, हे काय म्हणतात, त्या मालकाचं गुणवर्णन करतात. तो झोपीत असतो आणि हे बडबड करतात पहाटे उठून, तुमच्यासारखं दान पावलं, तुमच्या पूर्वजांनी दान दिलं, तुमचे आजोबा फार दानशूर होते, ते मला दरवर्षी 1000 रुपये द्यायचे.
आता 100 जरी दिले असतील तर 1000 रुपये द्यायचे. कोणाला वाटतं ना आपल्या कुळाचा म्हणजे एवढं मोठेपणा करतो, गवगवा करतो, आणि मग तो माणूस डोळे चोळत उठतो आणि सकाळी सकाळी वा 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 पाटील, सकाळी सकाळी तुमचा चेहरा पाहिला, वा तुमच्यासारखा दानशूर नाही या गावात तुम्ही कर्ण आहात, असं मोठेपण गायल्यानंतर त्यालाही वाटतं काहीतरी दिलं पाहिजे. जर असं उठून परमेश्वराचं आपण गुणगान केलं, परमेश्वर सर्वगत दाता आहे, लक्षात ठेवा. तो महादानी आहे परब्रह्म परमेश्वर, सगळंच देतो, त्याच्याकडे सगळंच आहे. 4 दान देतो भगवंत, नाही का. 4ही दाने देत, 4 प्रकारचं दान आहे भगवंताचं. चक्रधर भगवंत सांगतात की परमेश्वर 4 प्रकारे दान देतात. जसं 4 प्रकारे दान स्पर्शाच्या माध्यमातून भगवंत देतात, दृष्टीच्या माध्यमातून भगवंत देतात, लीळेच्या माध्यमातून देतात, आणि आपलं आडलेलं काम असेल, तुम्हाला सांगतो ग्रहणादान फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं आडले, काही लोक म्हणतात आडलेलं कामं होत नाहीत बुवा. परमेश्वराची सकाळी सकाळी उठून आराधना करा, आडलेले कामं आपोआप मार्गी लागतील, गॅरंटीनं सांगतो. तुम्ही म्हणसाल बाबा नक्की लागतील, बॉन्ड पेपरवर लिहून देतो. अजून काही पाहिजे मला सांगतो, नक्की लागतील. कारण का त्याला ग्रहणादानी म्हटलेलं आहे. ग्रहणादानी म्हणजे तुमच्या भाग्यात आहे, तुम्ही कष्ट केलेले आहेत, मागच्या जन्मात केले, या जन्मात केले, पण तुम्हाला मिळालं नाही. तुमचा साठा आहे पण भेटलं नाही. मग तुम्ही परमेश्वराकडे, देवा माझा साठा आहे पण मला भेटत नाही, त्यावेळेला परमेश्वर मध्यस्थी करून तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला निश्चित भेटणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वांना दत्त जयंतीच्या महापर्वाच्या अगोदरच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या या महापर्वाच्या शुभेच्छा देतो. दत्त जयंती आणि गीता जयंती दोन्हीही जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. दंडवत दंडवत दंडवत.